विधानसभेच्या मतदानाची तारीख जसजशी जवळ येऊ लागली तसतसे दररोज नवनवे ट्विस्ट समोर येत आहेत। शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊतांनी मविया सरकार पाडण्यावरून थेट उद्योगपती गौतम अदानी आणि महायुतीवर आरोपांची तोफ टाकली। तसंच अजित पवारांनी दिलेल्या एका मुलाखतीचा संदर्भ देत 2019 मधील फडणवीस अजित पवारांच्या पहाटेच्या शपथविधीसाठी दिल्लीत अमित शाह, फडणवीस, अजित पवार आणि अदानींची अनेकदा बैठक झाल्याचा दावाही राऊतांनी केला। वो शरद पवार साहब का नाम छोड़ दे, अजित पवार, फडणवीस और शरद पवार ये मीटिंग कभी हुई नहीं है। लेकिन गौतम अडानी, फडणवीस, अमित शाह, अजित पवार, प्रफुल्ल पटेल ये मीटिंग बार बार होती रही और महाराष्ट्र की सरकार गिराने में गौतम अडानी का हाथ रहा। उसका मतलब गौतम अडानी का मतलब है नरेंद्र मोदी, फडणवीस और अमित शाह का हाथ रहा। अब इस बारे में सबसे बड़ा खुलासा अजित पवार ने किया है, जो उस मीटिंग में शामिल थे। इसीलिए तो महाराष्ट्र की जो लड़ाई है, ये चुनाव की लड़ाई चल रही है, ये गौतम अडानी के खिलाफ चल रही है। संजय राऊतांनी अजित पवारांच्या ज्या मुलाखतीचा संदर्भ देत जे गंभीर आरोप केले त्या मुलाखतीत अजित पवारांनी नेमका काय गौप्यस्फोट केला होता ते पाहूया। 2019 मध्ये दिल्लीत एका उद्योगपतीच्या घरी बैठक झाली। सगळ्यांसोबत 5 बैठका झाल्या। अमित शाह, गौतम अदानी, प्रफुल्ल पटेल, देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि शरद पवार त्या बैठकीला होते। त्या बैठकीत सर्व काही ठरलं होतं। त्या सर्व प्रकारचा आरोप माझ्यावर आला आणि मी ते स्वीकारला आहे। माझ्यावर सर्व आरोप घेऊन मी इतरांना सुरक्षित केलंय। पवारांच्या मनात काय चालतं हे जगात कुणालाच कळत नाही, प्रतिभा काकींना पण नाही। एका YouTube चॅनलला दिलेल्या मुलाखतीत गौतम अदानी उपस्थित होते असा गौप्यस्फोट केल्यामुळे राजकारणात खळबळ उडाली। त्यावरून बऱ्याच टीका आणि आरोपही झाले आणि पुढील 24 तासात अजित पवारांनी अदानींबाबत आपल्याच वक्तव्यावरून यू टर्न घेतला। पाहूया। मला झाल्याशिवाय विश्वास चला नव्हते, मला झाल्याशिवाय विश्वास चला नव्हते। 2019च्या अजित पवारांनी पहाटेच्या शपथविधी सोहळ्याआधी घडलेल्या बैठकीबाबत उल्लेख केला होता। यावर सुप्रिया सुळे आणि विजय वडेट्टीवारांची काय प्रतिक्रिया आहे तेही पाहूया। अशी कुठलीही मीटिंग झाली ह्याची माहिती मला नाही, ही झाली का नाही हे मला माहिती नाही। पहाटेच्या शपथविधीबद्दल आम्हाला कुणालाच माहिती नव्हतं, हे मी तुमच्या चॅनलवर अनेक वेळा बोललेले आहे। मला अजूनही तो दिवस आठवतो, मी झोपले होते, सदानंद सुळेंनी मला उठवलं आणि सांगितलं बघा काय चाललंय टीव्हीवर, जरा टीव्ही लावा। त्याच्यामुळे मला ह्या कुठल्याही किंवा आमच्या पक्षाला ह्या कुठल्याही मीटिंग बद्दल काही माहिती नाही, पहाटेच्या शपथविधीबद्दलही माहिती नाही। त्याच्यामुळे या सगळ्या याची मीटिंग झाली का नाही, कुठे झाली, काय झाली, या सगळ्याचं उत्तर हे अजित पवारांना द्यायला लागेल। आता देश जर अदानी चालवत असतील, राज्य अदानी चालवत असतील आणि जर अजित पवारांचा निर्णय पुन्हा एकदा त्यांच्याबरोबर जाण्याचा ठरला असेल तर मात्र मला वाटतं की त्याही वेळेस होते, याही वेळेस ते असावेत आणि अदानींच्या इशाऱ्यावरही सरकार आलं असावं आणि त्यामुळं अदानींनी सांगितल्यामुळे अजितदादा पुन्हा गेलेत का याचं उत्तर अजितदादांनी द्यावं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।